तर माझी तिसरा प्रश्न जो आहे तो असा हं, आहे, की बऱ्याचदा महिला पुण्यातल्या असतील किंवा शहरातल्या असतील किंवा बाहेरून आलेल्या असतील, हं. तर लग्न झाल्यानंतर त्या शिफ्ट होतात. पण त्यांचं काही बॅकग्राऊंड आय-टीचं नसतं किंवा कुठलंही नसतं आणि त्या हाउसवाईफ असतात. तर मग अशांसाठी काही अपॉर्च्युनिटीज आहेत का? किंवा त्यांना जॉब मिळवण्यासाठी कोणती स्किल्स डेव्हलप करावे लागतील? कुठल्या प्रॉब्लेमना फेस करावं लागेल? हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे सर. म्हणजे हं, मोठ्या लेव्हलला डिस्कस करण्यासारखा. कारण आपण भारतासारख्या देशामध्ये राहतो, जिथं आपलं एक महाराष्ट्रीयन कल्चर आहे आणि हे कल्चर काय सांगतं, की तुमची फॅमिली इज द फर्स्ट प्रायोरिटी आणि ती असलीच पाहिजे. त्याच्यामध्ये काहीच दुमत नाहीये. कारण काही गोष्टी आहेत, की ज्या ठिकाणी स्त्रीलाच एक थोडंसं हे करायला लागतं, की नाही बाबा मुलं असेल किंवा जबाबदारी असेल, ह्या गोष्टी करायला लागतात आणि ते फार स्वाभाविक आहे. त्यामुळं तिने फार चुकीचं केलंय असं तर मुळातच नाही. त्यामुळं ती एक प्रायोरिटी होती, त्यासाठी मी तो वेळ दिला. पण आता जर माझी जबाबदारी कंप्लीट झाली, आज माझी मुलं मोठे झाले, तर मी कमबॅक करणं फार गरजेचं आहे. माझ्या सुद्धा ऑर्गनायझेशनमध्ये अशा सगळ्या लेडीजला खूप जास्त प्राधान्य दिलं जातं, की आता मुलं मोठे झालेत, तर मग आता त्या रेडी आहेत करायला. कारण मुलींमधल्या काही स्पेसिफिक क्वालिटीज आहेत, जसं मल्टीटास्किंग असेल, कम्युनिकेशन असेल, हे फार एक्सलंट असतं मुलांपेक्षाही. सो त्यामुळे त्यांना खूप जास्त वेळा प्राधान्य दिलं जातं. तर पहिला बरोबर. फॅक्टर काय आहे, त्यांचा कॉन्फिडन्स. कारण मोठा गॅप झालाय, कॉन्फिडन्स गेलाय. सो त्यावरती त्यांनी वर्क करणं फार गरजेचं आहे. त्यासाठी ॲटलीस्ट क्लासरूमला आलं पाहिजे, सेशन अटेंड केले पाहिजेत, हे गरजेचं आहे. बाई मी सगळंच ऑनलाईन करते, मला ऑनलाईनच जॉब द्या, हे शक्य नाहीये. कोरोनामुळे ती सिच्युएशन होती, त्यावेळेस ती वेळ निभावून गेली. आता मार्केट ओपन झाले, बाहेर पडायलाच लागलं.